एकीकडे राज्यामध्ये थंडीचा कडाका वाढलाय तर तिकडे काश्मीरमध्ये बर्फवृष्टीचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। काश्मीर आणि चिनाब खोऱ्यात बर्फवृष्टीची शक्यता आहे। मध्यम ते जोरदार बर्फवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आलाय। त्यामुळेच नागरिकांनी सावधगिरी बाळगा आणि अनावश्यक प्रवास टाळा असं आवाहनच प्रशासनानं केलंय। बर्फवृष्टीनंतर आता धुक्याचा परिणाम काश्मीरमध्ये दिसतोय। काश्मीरमधील अनेक भागांमध्ये दाट धुक्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। तर या धुक्यामुळे श्रीनगरहून विमान उड्डाणांनी सुद्धा विलंब त्यांना होतोय। एकंदरीतच ऑरेंज अलर्ट हा काश्मीरला देण्यात आलाय बर्फवृष्टीचा। तर श्रीनगरमधील तापमान आहे 1.6 अंश सेल्सिअस मायनसमध्ये आहे। गुलमर्गमध्ये -2.2 अंश सेल्सिअस, पहलगाममध्ये -2.6 अंश सेल्सिअस, तर पंपोरमध्ये -2 अंश सेल्सिअस तापमान सध्या नोंदवलं गेलंय।